मीरा रोडमध्ये घेतलेल्या सभेमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारला थेट आव्हान दिलं आणि त्याचबरोबर अमराठी व्यापाऱ्यांना सुद्धा राज ठाकरेंनी थेट इशारा दिलेला आहे। राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे नितेश राणे आणि मनसे नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, भाजपचाही राज ठाकरेंवर पलटवार, आरोप प्रत्यारोपानं राजकारण तापलं। अमराठी व्यापाऱ्याला झालेली मारहाण, त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेला मोर्चा, या मोर्चाच्या प्रत्युत्तराखाली मराठी माणसांनी दाखवलेली एकजूट, अशा घटनांमुळे मुंबई जवळचं मीरा रोड चर्चेत आलं। या मीरा रोडमध्ये राज ठाकरेंनी सभा घेत अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशाराच दिला। त्यावर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर भाजप नेत्यांवरही मनसे नेत्यांनी निशाणा साधलाय। त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला, त्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग, आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी। विनाकारण काहीतरी काढत असतात। यांना कोण बोलत नाही, न्यायनगरमध्ये कोण बोलत हिंदी व मराठी बोलायला लावत नाही, ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं। ते नेहमी हिंदू करतात, हिंदू लोकांना मारलं, हिंदू लोकांना हे केलं, हिंदू लोकांना ते केलं। सत्य भिसे हिंदू होते की नव्हते, श्रीधर नाईक हिंदू होते की नव्हते, गायब झालेले रमेश गोवेकर हिंदू होते की नव्हते, याची एकदा उत्तर द्यावीत आणि मग आमच्यावर आरोप करावा या गोष्टींचा। त्रिभाषा सूत्र धोरणाचा उल्लेख करत राज ठाकरेंनी सरकारला थेट आव्हान दिलं होतं। भाजपनंही प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं। फडणवीसजी, तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार। मी आत्ता आपल्याला सांगतो, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा। दुकानं नाही, शाळाही बंद करीन। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना। मला ते आतंकवाद्याचे हड्डे आहेत, ते शिक्षण कुठे आहे तिथून? मला नितेश राणेंना एक प्रश्न विचारायचा आहे। सगळं जर आम्हीच करायचं असेल तर नितेश राणे सरकारमध्ये बसून काय फक्त पंखा हलवणार का? हळूहळू मुंबईला गुजरातमध्ये सामील करायचं हे काही जणांचं स्वप्न आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी केला। त्यावर मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, असं उत्तर भाजपकडून दिलं जात आहे। केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशी भाषा केली जात असल्याचा आरोपही भाजपनं केलाय। उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर, असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत। दरवेळी महापालिका निवडणुका जवळ आल्या, विशेषतः मुंबई महापालिका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, अशी भाषणं काही ठराविक नेते वर्षानुवर्ष करतात। राज ठाकरेंसारख्या अभ्यासू नेत्याने तीच री ओढावी हे दुर्दैवी। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे, यामुळे राज्याचं राजकारण मात्र तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।